मनोज जरांगे पाटील यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट या ठिकाणी घेतलेली आहे। दादा काय म्हणाल तुम्ही? फोटोग्राफ्स व्हिडिओ सगळं बघितलं, एकंदरीत काय बोलणं झालंय, कुटुंबाने काय व्यथा मांडली? अवघड आहे ते ऐकताना, अंगावरती खरंच काटा येतो. कारण शेवटी एक आईचं मन आहे, लेकराविषयींचे तिची माया आहे. आणि ज्यावेळेस लेकरांचा असा अमानुष पोलिस जर मारहाण करत असले तर मुख्यमंत्र्यांना नाही शोभत. तुम्ही कोणाचा पाठीशी नका घालू. तुम्ही कोणाला पाठीशी घालू नका. शेवटी ती आई आहे, तिचं पोटचं लेकरू गेलंय, तिच्या काळजाचा तुकडा जर आज गेलाय तर तुम्ही त्याच्यात जात नका शोधू. पालक होतं तुमच्याकडे, मालक राज्याचे तुम्ही आहे. तुम्ही त्या सोमनाथ भैया सूर्यवंशींना न्याय देण्याचं काम केलंच पाहिजे. जर पोलिस मारतायत अवघड आहे, आणि तुम्ही त्या पोलिसांना पाठीशी घालताय, हे सहन नाही केलं जातं. तुम्हाला त्या पोलिसांना सुट्टी देऊन चालणार नाही. यांना सगळ्यांवर कारवाई करून याला ज्याला डांबलंच पाहिजे सगळ्यांना. आणि त्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या पुऱ्या मागण्या मान्य करायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. पण ते पोस्टमॉर्टममध्ये काही गोष्टी स्पष्ट आहेत, परंतु काही गोष्टी सरकारकडून बोलल्या जातात, दोन्ही मिसमॅच होत आहेत. कुटुंबाचं म्हणणं आहे की मारहाणीमुळे झालं, तसे PM रिपोर्ट आहे. आणि मग मुख्यमंत्री कसं काय म्हणू शकतो की त्याचा अटॅक आलाय म्हणून? असं नाही ना होऊ शकत. तुम्हाला जर तपास करायचा असेल तर तुम्ही तपास करा, पण या कुटुंबाला न्याय द्या. विनाकारण त्यांच्या भावनेशी खेळू नका. किमान आज त्यांच्या घरात लेकरू नाहीये, त्याच्या मृत्यूशी तरी खेळू नका. तुम्हाला गरिबाचे जाणंच नाहीये की काय? मग तुम्ही राज्याचं पालक होतो कसं स्वीकारलं? तुम्हाला या घटनेला न्याय द्यायला लागणार आहे, आणि मी सोबत आहे. त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे. जितकं काय यांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मान्य झाल्या पाहिजे. शहरात कोणाचं नुकसान झालंय ते एखाद्या वेळेस याच्या पोटी रोषातूनही झालं असेल, त्यांची सरकारनं स्वतः भरपाई दिली पाहिजे. पण या कुटुंबाला न्याय पाहिजे. मी उतरणार आहे. पाटील, जो उद्रेक झाला त्यात तो विषय महत्वाचा आहे. संविधानाची विटंबना झाली, त्यानंतर दलित समाज भडकला आणि संविधान बचाव संविधान बदलो ज्या राजकारणामधून दलित नाही. हे बघा, संविधान या देशासाठी दिलं आणि संविधानाची विटंबना होती म्हणजे पूर्ण देशातल्या जनतेचाच तो अमान आहे. संविधान हे जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या जनतेसाठी दिलं, ते एका जातीचं नाही. सगळ्यांना न्याय देण्याचं त्याच्यातून काम झालेलं आहे. मग हे पंतप्रधान मुख्यमंत्री कसं काय झाले? संविधानामुळेच झाले. मग त्या संविधानाची तोडफोड होती, तर संविधानाला ती तर न्याय त्यांनी दिलाच पाहिजे. माझं तर सरळच म्हणणं आहे, बाबा या कुटुंबावरती मोठा आघात झालाय, या कुटुंबाला न्याय पाहिजे, नाही तर आम्ही मात्र हटत नाही. पाटील साहेब, सोमनाथ सूर्यवंशी हे छोट्या समूहाचे आहेत, ते फार मोठी लोकसंख्या नाही. अशा अनेक छोट्या समूहाच्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला. आता अशा अन्याय अत्याचाराच्या वेळेस जे मोठ्या जाती समूहाच्या लोकांच्या यांना पाठिंबा दिला गेला पाहिजे, या मोठ्या जाती आहेत त्यांच्यासोबत उभ्या राहायला पाहिजे असं वाटतं. छोटी जात असो किंवा मोठी जात असो, संख्येने म्हणतो. हो ना, छोटी असो किंवा तो मोठी असो, शेवटी लेकरू तर गेलंय ना, माणूस तर जिवंत आहे ना. मग याच्यात मोठ्या जातीचा आणि छोट्या जातीचा विषय नाही. जिथं माणुसकी जिवंत आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी न्यायाच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. मग ती छोटी जात असेल किंवा मोठी जात असेल, आजी जरी छोटी असली तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून ते पोलिस गेले पाहिजे. मारहाण करून जर एखाद्याचा जीव घेते तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोडायला नाही पाहिजे. नसता मुख्यमंत्र्याला जड जाईल. मराठा समाज लढ्यात सोबत. अरे मी तर कवा बी आहे. आजच काय अन्याय होईल तिथं मी उभाच असतो. कोणी पण असू दे, शेतकऱ्यांसाठी पण उभा आहे, सगळ्या वारकरी संप्रदायासाठी सुद्धा उभा आहे, आणि दलित बांधवांसाठी सुद्धा उभा आहे, मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा उभा आहे, सगळ्यांसाठी उभा आहे. का नसायला पाहिजे? म्हणजे माणुसकी जिवंत ठेवायची नाही का तुम्हाला? तुमच्या राजकारणासाठी तुम्हाला निवडून यासाठी मंत्रीपद भोगण्यासाठी म्हणजे लोक मारायची की काय तुम्हाला? हे नाही खपवून घेतलं जाणार. इथं न्याय होणार. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं, मराठा समाज या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील. एकंदरीत पण बघतो आता पुढील लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील न्याय जोपर्यंत होता ना तोपर्यंत या लढ्यात आपण कुटुंबासोबत असल्याची ग्वाही सुद्धा. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, लोकमत, परभणी.